हाय फ्रेंड, माझं नाव संजना आहे. माझं वय 20 वर्षे आहे. मी कॉलेजला शिकत होती. माझं लग्नाचं वय झाल्यामुळे घरच्यांना वाटायचं आता हिचं लग्न लावून दिलं पाहिजे, म्हणून ते माझ्यासाठी मुलगा शोधत होते. कॉलेजमध्ये माझे 2 मित्र होते. एकाने मला सोडलं होतं, यामुळे दुसऱ्यावर मी अगदी मनापासून प्रेम करत होती. माझ्या वागण्यावरून माझ्या आईला नेहमी संशय यायचा, हिचं बाहेर काहीतरी आहेच. यामुळे ती माझ्या लग्नासाठी खूपच घाई करत होती. माझ्या बाबांना कधीकधी वाटायचं मला थोडं शिकू द्यावं, पण आईला माझा वेगळा संशय येत असे. यामुळे ती लग्नासाठीच माझ्या मागे लागली होती. माझा कॉलेजचा फ्रेंड समीर मला म्हणायचा, मी तुझ्या घरी येऊन तुझ्या मम्मीला सर्व काही सांगतो. तिची परवानगी मिळाली तर आपण दोघे लवकरच लग्न करू. पण मी त्याला खूप समजावून सांगितले, माझ्या आईला असले लफडे पसंत नाहीत. करायचं असेल तर लग्न करावं, असं तिचं स्पष्टपणे म्हणणं आहे. एक वेळ माझे बाबा तरी आपल्या दोघांना परवानगी देतील, पण माझी आई देऊ शकणार नाही. ती त्या बाबतीत खूपच काळजी करत असते. यामुळे तू सध्या तरी माझ्या घरी येऊ नकोस, असं मी सतत समीरला सांगायचे. समीर माझ्या प्रेमामध्ये पडला आहे हे माझ्या पहिल्या मित्रालाही माहीत झाल्यावर तो पुन्हा माझ्या मागे लागला होता. पण मी त्याला स्पष्टपणे नकार दिला होता. यामुळे तोही माझ्यावर चांगलाच चिडला होता. समीरलाही मी त्याच्यापासून सावध राहण्यास सांगितले होते. समीरचं आणि माझं सूत जुळवून 1 वर्ष झालं होतं, पण आम्ही एवढ्या दिवसात एकदाही तो चान्स घेतलाच नव्हता आणि त्यासाठी तो माझ्या चांगल्याच मागे लागला होता. एके दिवशी माझे बाबा गावाला जाणार होते, पण मम्मी मात्र घरीच राहणार होती. तेव्हा समीर मला म्हणाला, आज संध्याकाळी मी तुझी भेट तुझ्या घरी घेणार आहे. तू तयारीत राहा. तुझ्या मम्मीचं काय असेल ते मी पाहून घेतो. तो असं बोलून गेल्यावर मला वाटलं, आज संध्याकाळी तो नक्की आपल्या घरी येईल. तो येण्याबद्दल माझं काही नाही, पण मम्मीची काळजी मला वाटत होती. तिने आम्हा दोघांना पाहिलं तर तिला काय वाटेल. यामुळे मी पुन्हा त्याला म्हणाले, समीर प्लीज करून घरी येऊ नकोस. संध्याकाळी आम्ही दोघींनी जेवण केलं आणि मम्मी फिरण्यासाठी बाहेर आली होती. तेवढ्यात मला समीर दिसला आणि तो मागच्या दरवाज्यातून आत आला होता. माझ्या खोलीत तो बिनधास्तपणे बसला होता. तो मला म्हणाला, तुझी मम्मी तर या खोलीत येणार नाही ना? मी म्हणाले, ती येत नसते, पण आज आली तर अवघड होईल. तो म्हणाला, अजिबात काळजी करू नकोस. ती झोपी गेल्यावर आपण आपलं काम करू. थोड्या वेळाने मम्मी जेव्हा फिरून आली तेव्हा ती चांगलीच थकली होती. यामुळे ती गुपचूप तिच्या रूममध्ये निघून गेली आणि मला सांगून झोपीही गेली. ती झोपलेली पाहून समीरला खूपच आनंद झाला होता, कारण आज त्याला जे पाहिजे होतं ते मिळणार होतं आणि मीही त्यासाठी खूप एक्साइट होते. मम्मीच्या घोरण्याचा आवाज आल्यावर त्याने माझ्यासोबत तो कार्यक्रम सुरू केला होता. आम्ही दोघेही नवीनच असल्याने खूपच मजा करत होतो. तो जोराजोरात माझा उपभोग घेत होता. तेव्हा त्याला मी म्हणाले, थोडं हळू हां समीर, आवाज आला तर मम्मी येईल. असं म्हटलं तरी तो जोराजोरात मजा करून घेत होता. 12-1 वाजेपर्यंत मला बेजार करून त्यानं सोडलं होतं. नंतर तो मागच्या दरवाज्यातून हळूच निघून गेला होता आणि हे माझ्या मम्मीला माहीतही झालं नव्हतं.